शनिवार रविवार आणि आज ख्रिसमसची सुट्टी, त्यासोबत उद्या दत्त जयंती असल्यानं शिर्डीमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात मांदियाळी दिसून येत आहे। सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते आणि ह्या रांगा ज्या आहेत त्या लांबच्या लांब रांगा ज्या आहेत त्या जाऊन पोहोचलेल्या होत्या। नवीन दर्शन बारी असल्यामुळं त्या ठिकाणी व्यवस्थापन करण्यात काही प्रमाणात साई संस्थानला यश आलेलं आहे आणि त्यानंतर जी रस्त्यावरील गर्दी आहे ती कंट्रोल करण्यात देखील साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांना यश आलं आहे। त्यानंतर आता सुकर दर्शन जे आहे ते भाविकांना मिळत आहे। गेल्या 3 दिवसापासून लाखोंच्या संख्येनं भाविक शिर्डीत दाखल झाले। साई नामाचा जयघोष करत अनेक साई भक्त जे आहेत ते साई दर्शनाची आस घेऊन शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। नवीन वर्ष आहे आणि साईबाबांचा आशीर्वाद घ्यावा या दृष्टीने देखील परराज्यातून साई भक्त शिर्डीच्या साई दरबारी हजर झालेले आहेत। उद्या दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीनिमित्त जवळपास 350हून अधिक पालख्या ज्या आहेत त्या शिर्डीत दाखल झालेल्या आहेत। सगळीकडे साईनामाचा जयघोष दिसून येतोय। रस्ते असतील, बाजारपेठ असतील, भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलेलं आहे आणि एकच ध्यास जो आहे प्रत्येकाचा नवीन वर्षात साईबाबांचं दर्शन घ्यावं त्या दृष्टिकोनातून साई भक्त जे आहेत ते शिर्डीमध्ये गर्दी करतानाचं चित्र पाहायला मिळतंय। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।